आहे, महाविकास आघाडी महायुती विरोधात लढत आहे। तर आपण आपला राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्ष हा महाआघाडी सोबत आहे, तर आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार। आज 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी महत्त्वाचा घटक येतो तो भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टीने महत्त्वाचा म्हणजे गेल्या 5 वर्षात या लोकांवर लादलेला दुहेरी मालमत्ता कर, या मालमत्ताच्या कराचं ओझं इतकं लोकांना जड झालंय का ते डोक्यावरून ते उतरतच नाही। जे सिडको एरियात तुम्ही जर बघायला गेलं तर 200-250-300 रुपयात सिडको काम करत होती, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देत होती, साफसफाई देत होती, पाणी देत होतं, आरोग्य व्यवस्था करत होतं, सगळं काही करत असताना आता यांनी दुहेरी मालमत्ता कर लावलाय। 2022 पर्यंत दुहेरी मालमत्ता कर जो लावलेला आहे, महाविकास आघाडीची जर सत्ता या पनवेल महापालिकेवर आली तर हा दुहेरी मालमत्ता कर जो डोक्यावर बसवले आहे तो कमरेपर्यंत आणला जाईल। आणि दुसरं 500 चौरस फूट घराच्या करमाफीबद्दल, 500 चौरस फूट घराच्या आतील करमाफीबद्दल आम्ही ठोस निर्णय घेऊ। महापालिकेच्या महासभेमध्ये सतत याविषयी पाठपुरावा केला होता। पाठपुरावा करताना मी त्यांना उदाहरण दिलं होतं, जे तुम्ही नवीन मुंबई महानगरपालिका आहे तिथे मोरबा डॅम घेतलाय। नवीन मुंबई महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात मोडते, आपण पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यात मोडते। रायगड जिल्ह्यामध्ये परमेश्वरांनी पाणी दिले मोरब्या धरणात आणि आपलं पाणी या पनवेल महापालिकेच्या हद्दीतून नवीन मुंबईला जाते। आता ही बाब मी वेळोवेळी तिकडं प्रकर्षाने जाणून दिली का ही जर घाटमाथ्यावर परिस्थिती असती तर घाटमाथ्यावर हे पाणी जाऊन दिलं नसतं। अशा तऱ्हेने आपली वाईट व्यवस्था आहे। अजून मी म्हणालो का अजून सिडकोच्या ताब्यात 3 डॅम आहेत। डेव्हलपमेंट चार्जेसच्या अंडर या सिडकोने असं कमवले 95 ते 97च्या या काळात सिडकोकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते आणि हे शेतकऱ्यांच्या जीवावर आणि डेव्हलपमेंट चार्जच्या जीवावर ही सिडको वाढलेली आहे। तो 3रा डॅम आहे, तो डेव्हलपमेंट चार्जच्या जीवावर त्यांनी ते बनवला आहे, तर त्यातला एक डॅम आम्हाला द्यावा। यासाठी सत्ताधारी आतापर्यंत त्यांनी काही प्रयत्न केले नाही, परंतु महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्याविषयी निश्चित ठोस असा पाण्याविषयी निर्णय आम्ही घेऊ। महिन्यापासून आमचं सगळं चाललं, हा मतदारसंघ घुसळून टाकलाय। हे करत असताना जो वेळोवेळी ज्या 5 वर्षामध्ये मी कामं केलीत महापालिकेला त्याचा प्रतिसाद इतका उत्तम मिळते लोकांमध्ये, अख्ख्या माझ्या वार्डातच नाही, अख्ख्या कळंबोलीमध्ये म्हणा, अख्ख्या कामोठ्यामध्ये म्हणा, नगरसेवक या नागरिक सुविधांसाठी भांडणारा नगरसेवक एकच सतीश पाटील आहे, आपले ॲडव्होकेट आहे। गेल्या 5 वर्षापासून त्याचा संबंध या पनवेल या कळंबोलीतील शहराशी आहे। वार्ड नाही, पूर्ण जे त्यांनी तुषार युवा मंच म्हणून स्थापन केले त्याला प्रतिसाद इतका मिळते का घाटमाथ्यावरची सगळी मुलं त्याला जुळलेली आहेत। त्यामुळे मला वाटतं त्या घाटमाथ्यावरच्या मुलांनीच प्रेशराईज केलं, त्यामुळे मला त्याला तिकीट द्यावं भाग पडलं। त्यामुळे त्याची पण एकदम सुरळीत आमच्या इथं आहे। त्याची वाळू पसरत चाललेली आहे, सगळीकडून रिपोर्ट, सर्वे रिपोर्ट, पत्रकारांचा रिपोर्ट यामध्ये ते पिछाडीवर आहेत। त्यामुळे ते आम्हाला समोरची डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करतात, पण येणारा काळच तुम्हाला कळेल का कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करते। आपण बघितलं असेल 1-2 वर्षापासून कशी चाल ढकल चालली। स्वतः नरेंद्र मोदी साहेब आता येऊन उद्घाटन करून गेले, पण तो नाममात्र अजिबात त्यांचा घेतला गेला नाही। ही टाळाटाळ त्यांची आहे। आमचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी तर मोठी रॅली काढली होती आणि ते सतत इथे पण मांडतात, लोकसभेत पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, परंतु त्यांचं मन काय दिसत नाही DB पाटील साहेबांचं नाव घेणार। त्यामुळं आम्ही सगळे आक्रमक आहोत, यांना कोणत्याही परिस्थितीत नाव देण्यात भाग पडण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपल्या प्रचारासाठी कोणती राजकीय सभा घेणार आहात का आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार आहेत? आपल्या पुढील प्रचारासाठी आपल्या सुप्रियाताई, अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे, दुसरे खासदार निलेश लंके साहेब, दुसरे खासदार बाळामामा म्हात्रे, दुसरे आमचे प्रांताध्यक्ष
शशिकांत शिंदे साहेब आणि गुलाबराव जगताप साहेब ही नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. बिनविरोध उमेदवार निवडून आले त्याचा काय परिणाम या निवडून होणार का? बिनविरोध जे निवडून आलेत ना, ही आपल्या हिंदुस्थानातील पहिलीच ही घटना आहे. बिनविरोधचं हे काय चालले, त्यामुळे लोकांमध्ये सुशिक्षित मतदार आहे त्यांच्यावर परिणाम झाला आहे का ही जबरदस्ती चाललेली आहे, त्यामुळे सुशिक्षित मतदार आहे त्यांच्यावर परिणाम झालेले आहे. कळंबोलीवासियांनी तुम्हाला पुन्हा का निवडून द्यावे, काय सांगता येईल? मला करायचं आहे, मला नागरी सुविधांविषयी ज्या राहिलेली आहेत कामं, मला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. इथली सिवरेज लाईन जी आहे, सिवरेज लाईन तुटलेली आहे, पाण्याची लाईन अजिबात पाणी नाही आहे. या सगळ्या नागरी सुविधांसाठी मला महापालिकेत जायचं आहे. त्यासाठी लोकांना पण मी आवाहन केलेलं आहे. लोक पण म्हणतात का असा नगरसेवक पाहिजे म्हणून. एक नम्र विनंती करतोय का बाबा येणाऱ्या महापालिकेमध्ये महत्त्वाचे विषय आहे, डेव्हलपमेंट आहे. इथे निरनिराळ्या कळंबोलीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यासाठी माझे सरकार आणि आपला ॲडव्होकेट तुषार पाटील याच्या अर्थात सुज्ञ आणि बाकीचे दोन आमचे उमेदवार आहेत ते सुद्धा ग्रॅज्युएट आहेत. अशी सुज्ञ आपले नगरसेवक जाणं जरुरी आहे.